नमस्कार. मी आता सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या पेठ या गावात आहे. पेठेतल्या मारुती मंदिरामध्ये आहे. व्हिडिओचं कारण असं की या मंदिरामध्ये ही पाठीमागे एक विरगळ आत्ता पाहायला भेटली. या विरगळीचा अर्थ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. या अशा ज्या विरगळी असतात त्या एकतर गावच्या ग्रामदैवताजवळ किंवा गावच्या वेशीवरती पाहायला भेटतात. मारुतीच्या या मंदिरामध्ये ही विरगळ आपल्याला पाहायला भेटते. याचा अर्थ सध्या ज्या जागी हे मंदिर आहे ती जागा पूर्वीच्या काळी गावाची वेस असावी. ही जी विरगळ आहे त्यामध्ये आपल्याला 4 कप्पे पाहायला भेटतात. त्यातील हा जो पहिला कप्पा आहे म्हणजे सगळ्यात खालचा कप्पा आहे त्यामध्ये एक वीर बाकी लोकांच्या सोबत लढताना यात दाखवले. म्हणजे कधी काळी या गावात हल्ला झाला असावा. आणि त्यानंतर इथे अजून एक युद्धाचा प्रसंग दाखवला आहे. म्हणजेच यामध्ये हे जे हरलेले लोक आहेत त्यांनी परत दुसऱ्यांदा या गावात हल्ला केला असावा. त्यामध्ये इथे एक वीर बाकी लोकांसोबत लढताना इथं पाहायला भेटतोय. तर ह्या दुसऱ्या प्रसंगामध्ये हा जो म्हणजे शहीद झालेला वीर आहे की ज्याची ही विरगळ आहे तो या दुसऱ्या प्रसंगामध्ये मारला गेला म्हणजेच शहीद झालेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक प्रसंग दाखवलेला आहे की इथे 2 व्यक्ती दिसत आहेत आणि इथे एक पालखी आपल्याला पाहायला भेटते. तर त्याचं असं सांगितलं जातं की तो शहीद झाल्यानंतर स्वर्गातून त्याला घ्यायला एक पालखी आले आणि नंतर तो स्वर्गवासी झाला आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता इथं आपल्याला एक शिवलिंग पाहायला भेटते आणि त्याच्यासोबतच इथं 3 व्यक्ती पाहायला भेटतात. म्हणजेच या 3 व्यक्ती शिवलिंगाची पूजा करतानाचा हा प्रसंग या 4थ्या कप्प्यात पाहायला भेटतो. तर असं म्हणतात की जो शहीद झालेला वीर आहे तो जर क्षत्रिय मराठा असेल तर इथे आपल्याला शिवलिंगाची पूजा करतानाचा प्रसंग दाखवला जातो. जर तो ब्राह्मण असेल तर इथं आपल्याला विष्णूची पूजा करताना तो वीर दाखवला जातो. पण इथे शिवलिंगाची पूजा करताना हे सगळे लोक इथे दिसत आहेत. याचा अर्थ हा कोणतरी मराठा वीर असावा, त्याची ही विरगळ असावी.